विरोधक जे काही आरोप करतायत ते हास्यास्पद आहेत। ज्या प्रकारे हे आरोप करतायत ती संस्था खूप जुनी आहे। त्या संस्थांनी सांगितलं होतं का हे सगळं करायला? मला वाटतं बदलापूरमध्ये ही घटना घडली तेव्हा रेल रोको करायला हे गेले होते आणि फाशीची मागणी करत होते। आज जेव्हा पोलीस त्याला कोर्टात घेऊन जात होते तेव्हा त्यांनी पोलिसांवरती गोळी चालवली। पोलिसांनी सेल्फ डिफेन्ससाठी मारलं, त्याचा मृत्यू झाला। विरोधकांना त्याचं सूतक आलं आहे। त्यांच्याबद्दलची आपुलकी कशी लगेच निर्माण झाली? ज्या नराधमाने 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केले त्याला शिक्षा मिळालेली आहे। विरोधक काही दिवसांनी त्यांची श्रद्धांजली सभा पण ठेवू शकतात। जनसंवाद यात्रा मुंबईमध्ये सुरू असताना या मुंबईमध्ये प्रत्येक विधानसभेत म्हाडा SRAचे विषय असतील जे रखडले आहेत आणि त्याविषयी म्हाडाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली। म्हाडाच्या अधिकाऱ्यांशी सगळ्याविषयी सकारात्मक चर्चा झाली। वरळीमध्ये अनेक विषय प्रलंबित आहेत। मुंबईकरांच्या घरचा विषय अनेक वर्ष प्रलंबित आहे। हे विषय सोडण्यासारखे आहेत। SRAचे प्रकल्प रखडले होते, तेथील लोकांना हक्काची घरे देण्यासाठी सुरुवात केली। जिथे जिथे रखडले प्रकल्प आहे तिथे लोकांना हक्काची घरे देण्याचा प्रयत्न करणार आहे। मला तर हे सगळं हास्यास्पद होतं वाटतं की ज्या प्रकारे हे आरोप करतायत ती संस्था जी आहे ती खूप जुनी आहे। त्या संस्थेने सांगितलं का कोणाला काय करायला? मला वाटतं जेव्हा बदलापूरमध्ये ही घटना घडली, दुर्दैवी घटना घडली, तेव्हा हेच जे आहे तिथे रेल रोको करायला, बदलापूर शहरामध्ये लॉ अँड ऑर्डर बिघडवायला तिकडे गेले होते आणि तिकडे मागणी करत होते की आत्ताच्या आत्ता आमच्या हातात द्या आणि त्याला आम्ही आत्ता फाशी देतो, आत्ता त्याला आम्ही मारतो। आज जेव्हा त्याला कोर्टामधून घेऊन जात होते त्याच्यामध्ये त्यांनी पोलिसांवरती गोळी चालवली आणि त्याच्या डिफेन्समध्ये सेल्फ डिफेन्समध्ये पोलिसांनी त्याच्यावरती गोळी चालवली, त्याच्यामध्ये तो त्याचा मृत्यू झाला। मला वाटतं आता विरोधकांना जे आहे हे सूतक लागलेलं असावं, कारण की त्याच्याबद्दलची आपुलकी अचानक अशी निर्माण झाली की ज्या नराधमाने एका 4 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार केले, अगोदर जे आहे हे लॉ अँड ऑर्डर बिघडवण्यासाठी बदलापूरमध्ये आले, तिथे मागणी करत होते आत्ताच्या आत्ता त्याच्यावरती कारवाई करा, आत्ताच्या आत्ता त्याला फाशी द्या। आणि आत्ता जेव्हा या सगळ्या गोष्टी झाल्या तर मला वाटतं आता त्यांना सूतक लागलेले काही दिवसानंतर विरोधक जे आहे हे त्याच्यासाठी श्रद्धांजलि सभा पण घेऊ शकतात। डॉक्टर शिंदे, यही सवाल हिंदी में जाना चाहूँगा, जो एनकाउंटर हुआ क्या शिंदे गवर्नमेंट को उस पर गर्व है? त्यांच्याच मतदारसंघामध्ये त्याच्या डेव्हलपमेंटची मागणी वायकर साहेबांनी केली। पोलीस हाऊसिंग आहे मोठ्या प्रमाणामध्ये, त्याच्याबद्दलचा विषय वायकर साहेबांनी तिथे मांडलेला आहे। तर सगळ्या विषयांवरती एक सकारात्मक चर्चा जी आहे ही म्हाडामध्ये झाली आहे। मला वाटतं सर्व विषय हे लवकरात लवकर सुटतील। आमदार निष्क्रिय आहेत किंवा त्यांनी कार्यरत नाही असं तुमचं म्हणणं आहे का? त्याच्यामध्ये रखडले का? माझं म्हणणं काही नाही आहे। माझं म्हणणं जे आहे, मी जेव्हा विधानसभा या जनसंवाद यात्रेच्या माध्यमाने फिरत होतो तेव्हा जे जे विषय आले, फक्त वरळी कशाला विचारताय तुम्ही? बाकी पण ठिकाणी आम्ही गेलो, सगळीकडे गेले, सगळीकडचे विषय आहेत। पण मला वाटतं वरळीमध्ये सर्वात जास्त विषय प्रलंबित आणि हा पूर्ण मुंबईमध्ये मराठी माणसाचा घराचा विषय, मुंबईकरांच्या घराचा विषय गेले अनेक वर्ष प्रलंबित आहे। कालही मी सांगितलं की हाकेच्या अंतरावरती असणारा शिवालिकनगर असेल, ओंकार बिल्डरचा विषय असेल, ते अनेक वर्ष लोक 14 वर्ष ट्रान्झिटमध्ये राहत आहेत। त्या ट्रान्झिटमध्ये परवा आग पण लागली होती। अशी परिस्थिती आहे। SRAने डेव्हलप करायला घरं घेतली, म्हाडाच्या NOC मिळत नाही, त्याच्यामुळे जे आहे ते रिडेव्हलपमेंटला जाऊ शकत नाही। तर हे विषय जे ते सोडवण्यासारखे आहेत, त्याच्यावरती कधी लक्ष दिलं नाही। पण आमच्या सरकारने, माननीय मुख्यमंत्री मोदयांनी लक्ष घातलं। रमाबाई नगर हा एक उदाहरण आहे, ही एक पहिली स्टेप आहे की ह्या रमाबाई नगरच्या माध्यमाने SRAचा प्रकल्प जो गेले अनेक वर्ष 20 वर्षापेक्षा जास्त रखडला होता, तिथे लोकांना हक्काचं घर देण्यासाठी सुरुवात देखील केली। लोकांना 6 महिन्याचं भाडं देखील दिलं। तिथे SRA आणि MMRDAच्या माध्यमाने एकत्रित डेव्हलपमेंट करण्याचं काम आज सरकारच्या माध्यमाने होतंय। तशीच जे SRAचे प्रकल्प रखडलेले आहेत, म्हाडाचे रखडलेले आहेत, भविष्यामध्ये या मुंबईमधील सर्व घरं जिथे जिथे प्रकल्प रखडलेली आहेत, लोक बेघर आहेत, लोक मुंबई सोडून बाहेर गेलेली आहेत, या सगळे मुंबई सोडून बाहेर गेलेल्या लोकांना परत मुंबईमध्ये आणण्यासाठी, त्याचबरोबर मराठी माणसाच्या हक्काचं घर त्याला देण्यासाठी ही पहिला स्टेप पहिलं पाऊल आम्ही टाकलेलं आहे रमाबाई आंबेडकर नगरच्या माध्यमाने। चांदिवलीमध्ये देखील आम्ही 4000 घरांच्या चाव्या दिल्या, अजून 2000 घरांच्या चाव्या आम्ही देणार आहोत। तर ही घरांचा सगळ्यात महत्त्वाचा विषय मुंबईकरांसाठी हा घरांचा आहे। त्याच्याकडे नेहमी दुर्लक्षित केलं गेलं, त्याच्यावरती कधी लक्ष दिलं गेलं नाही, कारण की यांना जे आहे हे
मतदान जे आहे हे लोक देत होते, त्यांना ग्रहीत धरण्याचं काम या लोकांनी केलं. पण आमचं सरकार आल्यानंतर पहिलं पाऊल जे आहे ते आम्ही मराठी माणसासाठी या मुंबईच्या घरांसाठी, मुंबईकरांच्या घरांसाठी घेतलं. त्याचं मूर्तिमंत उदाहरण रमाबाई नगर आहे. असे भविष्यामध्ये जिथे जिथे रिडेव्हलपमेंट अडकलेले आहेत त्या सर्वांची जबाबदारी सरकार म्हणून म्हणजे MMRDA, म्हाडा, सिडको, BMC असं सगळ्यांना एकत्रित घेऊन डेव्हलपमेंट करण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदयांनी अगोदरच घेतलेला आहे. तर भविष्यामध्ये सर्व जे लोक बाहेर राहत आहेत, ट्रान्झिटमध्ये राहत आहेत, ज्यांना घरं मिळाली नाही त्या सर्वांना आपलं हक्काचं घर देण्याचं काम हे सरकार 100% करणार. त्याची सुरुवात झालेली आहे.